मस्त बारिश हो। सुनिए जी, आप चाय पियेंगे? हाँ जरूर पीऊँगा। गरम। बाय. हाय फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. वेलकम टू माय चॅनल लाईफ विथ अश्विनी. तर इथे पहा, तुम्ही पाहत आला असाल सुरुवात. आणि मिस्टर असे माझ्या भाची सुनेकडे गेलेली, तर त्यांनी सांगितलं झेप्टो ॲपवरून असं सर्व मागवू शकता घरपोच. तर ते असे मागवत होते, तर त्या वस्तू मागवलेल्या पहा. बाहेरून पण मी खरेदी करत असते, बाहेर नाही जायला मिळालं तर ऑनलाईन मिस्टर सांगतात मला असं घेत जा, तुला काय लागेल ते घरी आणून देतात ते लोक. तर इथे पहा, 2 मस्त मोगऱ्याचे गजरे आणले होते त्यांनी. आणि खूप दिवस झालं ते मला घाल पण मी घालतच नव्हते. आणि बाईकवरून आम्ही राईडला निघालो, तुम्ही पाहत असाल. आणि आम्ही कुठे चाललो आहे ते पाहत राहा. आणि नाश्ता वगैरे मी केला नव्हता, पावसाचे दिवस होते आणि खूप दिवस झालं बाहेरचं असं खायला पण होत नव्हतं स्टॉलवरचं, कारण पावसामध्ये बाहेरचं हायजिनिकच नसतं मोस्टली, म्हणजे पाणी म्हणा, स्वच्छता. त्यासाठी तुम्ही शक्यतो बाहेरचं खाणं पावसाळ्यात टाळलेलं किंवा घरी बनवून खा. भजी वगैरे बाहेर असतातच, मोठ्या प्रमाणात बनवतात, खाणारे खातात. पण रिक्षा चालवणारे चालक म्हणा किंवा विद्यार्थी म्हणा, त्यांना ते खायला असं आवडतंच. आणि मग आम्ही निघालो ओरियन मॉलमध्ये. आणि घरामध्ये कसं काय माहिती काहीतरी झालेलं आमच्या बिल्डिंगमध्ये, तर असं काही घरामध्ये नाश्ता बनवून पण खायला असं सुचत नव्हता. तर मिस्टर बोलले चल आपल्याला शॉपिंग पण करायची होती घरातली थोडीफार. तर ओरियन मॉलमध्ये सुपरस्टार बाजार म्हणून आहे, तो पण डीमार्टसारखाच आहे म्हणजे असा किमतीला. तर मग आम्ही तिकडे पाहायला पण जाणार होतो. मग निघालो बाईकवरती. आणि छान वाटतं बाईकवरती असं सगळं, म्हणजे माइंड पण फ्रेश होतं. आपण जेव्हा प्रवास बाहेरचा करत असतो तेव्हा, छोटा मोठा, बाईकवरचा असू देत, कारमधला असू देत, ट्रेनचा असू देत, कोणताही प्रवास हा आपल्याला आनंद देणाराच असतो. थोडंफार काही झालेलं असतं ते विसरायला लावणारा असतो. तर तसंच वातावरण होतं, तेच आम्ही विसरण्यासाठी बाहेर पडलो. तर खूप क्लिनिंग चालू होती, आता गणपती बाप्पा येणार असल्यामुळं. मग मी इथे बसून लाईव्ह घेतली होती पहा, तळाच्या इकडे. आणि मोस्टली आम्ही आता भरपूर दिवस झालं आलोच नव्हतो तळ्याकडे. आणि माझी तब्येत पण आता कव्हरअप होत होती, तर ते बोलले थोडंसं बाहेर पण तू बरं वाटेल असं वातावरणात गेल्यावर. मग इथे आम्ही थोडा टाईम स्पेंड केला, लाईव्ह घेतली होती.
असं ऊन आहे आणि असं सावलीत बसलोय. मिस्टरांचं चाललंय मोबाईल. तो फ्रेंड्स मस्त हवाली. आता आम्ही थोडी खरेदी करायची आहे मला, बेडशीट वगैरे त्यासाठी आलो आहे. तर आता मॉलमध्ये निघूया. तुम्ही सर्व व्हिडिओ पाहत आला असाल. लेट झालेत पण आलेले आहेत व्हिडिओ. चला आता काय काय शॉपिंग करतो आम्ही दाखवतो. आपण आलो मॉलमध्ये. बाईकवर असल्यामुळं तळ्याच्याच पुढेच येतो मॉल, ओरियन मॉल. आणि इथे पहा मस्त असं तुम्ही खूपदा मी दाखवलेलं आहे तुम्हाला. आणि मला वाटतं मे महिन्यानंतर मी 2-3 महिन्यानंतर आले, जून जुलै ऑगस्ट. आणि इकडे सगळं असे पाहत होतं शॉप्स वेगळे. PVR मध्ये गेलो पिक्चर मूवी बघायला, पण नाही आवडला. हे बघा कॅरी बॅग. सेलला का ठेवलंय होते? हां, हे रिलायन्स डिजिटल PVR. इकडे बघा गणपती बाप्पा. ह्या दर्शन मॉलमधल्या गणेशांचं. आता काही दिवसात जातील हे घरी प्रत्येकाच्या. प्रसन्न वाटतं ना. चला फ्रेंड्स, बाप्पांचं आता दर्शन घेतलं. तर प्रत्येकाच्या घरोघरी सोसायटीमध्ये येतीलच. तर हे पहा, इकडे जायला वरती 4 फ्लोर आहेत. तर हे असंच जावं लागतं. तर मी घाबरते एकटीला जायला, चढायला उतरायला. तर मिस्टर बोलत आहेत तू कधी शिकणार, म्हणून मला पाठीच ठेवलं आहे. सगळं तूच कर हँडल, मी कॅमेरा धरतो, शूटिंगमध्ये घेतो तुला. आणि मला दोन्ही हँडल होत नाही. मग कॅमेरा पकडू की स्वतः त्याच्यावर चढू. तरी मी आता घाबरत नाही, स्ट्रॉंग झाली आहे. आणि ते पहा असे बसतात, कामं करतात, गप्पा मारतात. सकाळचा टायमिंग आहे हा 11चा. मग मी नेहमी बर्गर घेत असते, पण मी यावेळेस बोलले आपण इडली घेऊया. आणि पहा दोघी फ्रेंड आलेल्या कॉलेजमधून. बरीच लोक येतात. तर आम्ही इथे 2 कारणामुळे आले. आमची मंगळवार असल्यामुळं लाईट जाते, तुम्हाला माहीत आहे. तर मला हा ट्रायपॉड दाखवत होते मिस्टर. हा ऑनलाईन घेऊ का तुला, असं विचारत होते. आता जो मी घेऊन आले तो खूप हातामधला पण असा मोठा आहे. आणि खूप म्हणजे दिसायला पण तो बाहेर असा मोठा दिसतो, म्हणजे व्हिडिओ शूट करतानाचा दिसतो. तर आता काय यूट्यूबचं काम असल्यामुळे तो घेऊन तर जावंच लागणार मला सगळीकडं. तर इथे पहा, ह्या उडप्पीमधून ह्यांनी इडली घेतली. मस्त केळीच्या पानावर दिले होतं सांबार वगैरे. आणि मॉलमधले आता तुम्हाला माहीत आहे त्याच्या किमती. मालगुडी होतं शॉप ते. तर वेट पण करावं लागतं. 2-3च इडल्या येणार होत्या आणि सांबार चटणी. आम्ही बसून खाल्ले नाश्ता, कारण सकाळी घरातून नाश्ता नव्हता केला. चहा बिस्किटच 2 खाल्लेले. घरातली कामं आवरली. आणि पोळी भाजी केलेली पण खायला नाही केली मला, कारण तिकडे नव्हतं तसं, म्हणजे आजूबाजूला
थोडंसं वातावरण आमच्या हे चाललेलं. तर आम्ही बाहेर पण पडलो आणि नाश्ता केला आणि शॉपिंग पण खरेदी करायची होती. तर सुख दुःख हे जीवनामध्ये येतच असतात. दुसऱ्याचं दुःख असलं तरी आपल्याला ते हेच होतं, वाईट वाटतं. पण जीवन म्हटलं की पुढं जातच राहतं, मग आपल्याला चालावंच लागतं जीवनाबरोबर. तर अशा प्रकारे, कारण आताच्या धाकधकीच्या जीवनामध्ये ताणतणाव अशा गोष्टी जास्त मनावर घेऊन चालत पण नाही. पुढे हे जावंच लागतं. सांबार पीत होते चम्मचने, कारण थोडंसंच 3 इडल्या. तर ते बघा, पुरी मी दाखवत होती, गोल पुरी भाजी घेतलेली. तेलकट टाळलं मी आणि पुरी भाजी घेतलेली, इडली घेतलेली. पुरी भाजी तुम्हाला दाखवली मी, ते खातायत ते. आणि पुन्हा आम्ही 1 प्लेट घेतली, पोट नाही भरलं म्हणून. पुरी बघा केवढी आहे, कशी तेलात ती मैद्याचीच असणार, फ्राय केली आहे. आणि आम्ही इथे बघा केळीच्या पानावर मस्त अशी इडली सांबार खाल्लं, छान होतं. हे वडे, मेंदू वडा घेतलेला, तो चटणीसोबत खाल्ला. मेंदू वडा मी शक्यतो घरी बनवत नाही, मला ते जमत पण नाहीत गोल कढईमध्ये तळायला. हा खाऊन झालाय, आता हा दुसरा. बघा एवढे गेले आपण, 150. पण काही हरकत नाही, हायजेनिक, टेस्टी होते आणि एन्जॉय केले आम्ही इडली. तर फ्रेंड्स, हा व्लॉग इथपर्यंतच. शॉपिंग वगैरे काय काय केलं, खरेदी केलं, तो नेक्स्ट व्हिडिओ येईल. तर व्हिडिओ खूप मोठे नाही बनवायचे आपल्याला. अशीच चॅनलला प्रेम करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. नंतर आम्ही गेलो स्टार बाजारमध्ये आणि शॉपिंग केली आणि नंतर घरी आलो. तर या 2 मुली पण खात होत्या, मैत्रिणी. तर आता मी तुम्हाला थँक्यू सो मच बोलते. आणि छान वाटलं, सकाळचं मॉर्निंग नाश्ता बाहेर केला आम्ही मॉलमध्ये. तर आता बर्गर वगैरे थोडं कमीच करायचं आपलं वजनसाठी सुद्धा, आणि खायचं पण हेल्दी खा. काळजी घ्या, काळजी करू नका. आणि बाय बोलते. थँक्यू. पूर्ण